घरी बसल्या काम करा, वर्क फ्रॉम होम करा, फक्त रिव्ह्यू द्यायचे किंवा फक्त कमेंट्स करायचे आणि तुम्हाला एका रिव्ह्यूचे एका कमेंटचे 30 रुपये मिळतील, 40 रुपये मिळतील किंवा 100 रुपये मिळतील. असे फ्रॉड्स होतात आणि हा फ्रॉड खूप मोठा फ्रॉड आहे. आज आम्हाला ही एक अशी व्यक्ती भेटली की ज्यांनी आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज केला. मग म्हटलं चला ठीक आहे, आता आपल्याला स्वतःहून चालून आले त्यांच्याशी बोलूयात आणि ते कसे फ्रॉड आहेत किंवा त्याच्यात तुमची कशी फसवणूक होते तर ते तुम्हाला मी आज एक्सपोज करायचा प्रयत्न करतोय किंवा सांगायचा प्रयत्न करतोय. अशा ट्रॅपमध्ये तुम्ही फसू नका. काय केलं पाहिजे, अशा वेळेस काय चेक केलं पाहिजे आणि त्यातून तुमची फसवणूक नाही होणार त्यासाठी तुम्ही आधीच कसं सावधान राहिलं यासाठी ही व्हिडिओ डिटेलमध्ये बघा आणि तुमच्या इतर मित्रांपर्यंत पण शेअर करायला आम्हाला नक्की मदत करा. नमस्कार, मी सुहास माने मराठीफाय मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. काही दिवसांपासून सोशल मीडियावरती आम्ही चेक करत होतो की हॉटेलच्या रिव्ह्यूज संदर्भात कुणी वर्क फ्रॉम होम देतंय का. कारण कितीदा तरी पेड सर्व्हिसेस घेताना, डिजिटल मार्केटिंग करताना तुम्हाला काही पेड रिव्ह्यूज पण द्यायचे असतात. पण त्याच मध्ये आम्हाला काही अशा एजन्सीज पण सापडले की अशा कंप्लेंट सापडल्या लोकांच्या की ज्याच्यामध्ये लोकांना पेड सर्व्हिसेस सांगणं किंवा पेड रिव्ह्यूज घ्यायला सांगणं किंवा त्यासाठी काम करायला लावणं, त्याच्यात तुम्हाला 1 किंवा 2 रिव्ह्यू करायला देतात आणि त्याच्यामध्ये तुमचे अकाउंट डिटेल्स घेतात आणि त्यातून तुमचं अकाउंट खाली करतात. हा झाली पहिली गोष्ट. किंवा दुसरी, तुम्ही रिव्ह्यू खराब दिला म्हणून तुम्हाला हॉटेलकडून फोर्स केलं जातं. पूर्ण डिटेल म्हणजे त्यांच्याशी बोललो, त्यांचं सगळं चेक केलं आणि मग ते तुमच्यासमोर मी एक्सपोज करतो किंवा सांगायचा प्रयत्न करतो की एक्झॅक्टली असं जर कोणी आलं तर तुम्ही त्या ट्रॅपमध्ये फसू नका, अडकू नका किंवा तुमचं नुकसान होऊ शकतं. त्याच्यामध्ये काय काय धोका असतो ते पण मी सांगायचा प्रयत्न करतो. मी तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवरती घेऊन जातो, स्क्रीन रेकॉर्ड करून जे काही डिस्कशन झालं त्यातून मी काय काय चेक केलं हे तुम्हाला दाखवतो, त्याकडून तुमचं किंवा तुमच्या मित्राचं नुकसान नको व्हायला. आज मॉर्निंगला असं झालं होतं की मला एक रँडम म्हणजे त्यांना मी कधी अप्रोच केला आणि त्यांनी स्वतःहून मला मेसेज केला. त्याचं नंबर जर तुम्ही पाहाल तर त्याच्यामध्ये त्यानं संजू कुशवाहा लिहिलेलं आहे आणि खाली म्हणतं हाय हाऊ आर यू. मी जेव्हा विचारलं तुम्ही कोण, तर ते म्हणतात की मी जान्हवी तलवार एक अशा कंपनीतून काम करते की जे तुम्हाला ऑनलाईन पार्ट टाईम जॉब देते. म्हटलं ठीक आहे बोला, मला काय आहे. तर ते म्हणते की तुमचं नाव आणि एज सांगा. मी म्हटलं ठीक आहे, नाही बाई तुझं नाव संजू आहे असं मी त्याला ट्रेस केलं. त्यानंतर म्हटलं की तुमचं माझ्याशी काहीच डिस्कशन न करता, माझ्याबद्दल काहीच न विचारता त्यांनी डिरेक्टली हे विचारायला सुरुवात केली की जॉब डिस्क्रिप्शन असं आहे की तुम्हाला एक हॉटेलला रिव्ह्यू करायचा आहे, त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला द्यायचा आहे. एका रिव्ह्यूचे तुम्हाला 210 रुपये मिळतील आणि असे तुम्हाला रोज ते 20 ते 30 टास्क मिळतील, म्हणजे तुम्ही दिवसाला 3 ते 5,000 रुपये कमवाल. आता जर तुम्हाला असं कोणी मेसेजेस करायला लागलं किंवा असं सांगायला लागलं की तुम्हाला घरी बसून रिव्ह्यू लिहिल्यानंतर की आपण कुठल्याही प्रॉडक्टचा रिव्ह्यू करतोच, परंतु तर तुम्हाला असं रिव्ह्यू लिहायचे रोजचे जर 3,000 असतील तर कितीतरी गृहिणी या ट्रॅपमध्ये अडकतात किंवा कितीतरी कॉलेजची मुलं या ट्रॅपमध्ये अडकतात. म्हणलं ठीक आहे चला समजून घेऊयात एक्झॅक्टली काय आहे. तर ते म्हणत होते की तुम्हाला 5 मिनटं लागतील हार्डली. एक तुम्हाला मी 210 रुपये तुम्ही कमवू शकता 5 मिनटामध्ये. मी तुम्हाला एक टास्क देते किंवा देतो, मुलगा किंवा मुलगी असेल तो, आणि त्याच्यामध्ये तुम्ही एकदा ट्राय करा. मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही काम करा. यासाठी तुम्ही पुन्हा हे करू शकता की तुमचे लोकल कॅन्डिडेट्स कोण करतं आहे, हा टास्क कोणी करतं आहे का, या तुमचं ऑफिस लोकल कुठे हे सांगा, ते मी एकदा चेक करतो. कारण का तुम्ही कसं काय ट्रस्ट करणार की पुढची व्यक्ती तुम्हाला फसवत नाही आहे. तर त्याच्यानंतर त्यांनी परत सांगायला सुरुवात केली की बाबा तुमचं नाव आणि तुमचं एज काय. मग मी सांगितलं की बाबा माझं नाव सुमित पाटील आहे, माझं वय 30 आहे. मग त्याच्यानंतर त्यांनी ॲड्रेस पाठवला. ॲड्रेस त्यांनी उत्तराखंडचा पाठवला. उत्तराखंड लोकेशनचा त्यांनी ॲड्रेस पाठवला. मी त्याच्यानंतर त्याचं फेसबुक चेक केलं. मी तुम्हाला त्याचं स्क्रीनशॉट पण स्क्रीनवरती देईल की जेव्हा फेसबुक चेक केलं त्या फेसबुकमध्ये तर लिटरली 2 वर्षांपासून काही एक पोस्ट नाही आहे त्यांच्या अकाउंटवरती. त्यांच्या ज्या पोस्ट आहेत सगळ्या कंटेंट रायटिंगमध्ये कुठल्या तर दुसऱ्या कंपनीचं अकाउंट आहे की त्याच्यावरती काहीच पोस्ट नाही. मी स्क्रीनशॉट इथं स्क्रीनवरती तुम्हाला शेअर करतो, ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी म्हटलं ठीक आहे, तुम्हाला मला जर डाऊट होताच तर मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही एक काम करा की तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट कंपनीचे डिटेल्स मला पाठवा. तर तेही द्यायला नको म्हणतात. ते म्हणते काय त्याचा ट्रस्ट कसा करायचा. तुम्ही म्हटलं की मला तुमचं कॅन्डिडेट व्हेरीफाय करायला हवं, कारण मी तुमच्या जॉब करतो आहे तर मी कसं व्हेरिफिकेशन करेन. तर ते काहीच सांगायला तयार नव्हते. त्यामध्ये तुम्ही एक रिव्ह्यू करा, पैसे भरा, एक रिव्ह्यू करा, एक छोटंसं काम करा आणि 210 रुपये कमवा, हे तीच गोष्ट सांगायचं ते प्रयत्न करत होते. पण म्हटलं काम करा तुम्ही की तुम्ही कशा प्रकारे काम करायचं आहे, मला याची एखादी व्हिडिओ किंवा एखादा टेस्टिमोनियल मला पाठवा, सो मी तुमच्यावर विश्वास ठेवायला तयार आहे. मग ते म्हटलं की मी तुम्हाला एक लिंक देतो. परत त्यांची तीच स्टोरी होती की एक लिंक देतो, त्या हॉटेलच्या ह्याच्यावरती जावा, त्यांना कमेंट करा, रिव्ह्यू करा आणि मला स्क्रीनशॉट पाठवा आणि 210 रुपये मिळवा. मी म्हटलं तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा की जे तुम्ही लोकांकडून कामं करतात की लोक तुमच्याकडे ते सबमिट करतात. तर त्यांनी काय केलं की जसं ते स्क्रीनवरती दाखवतं की त्यांनी मला गुगलवरून जे स्क्रीनशॉट्स होते किंवा गुगलवरून जे रिव्ह्यू मिळतात एखाद्या हॉटेलचे, तेच स्क्रीनशॉट्स घेतले आणि तेच स्क्रीनशॉट्स आपल्याला पाठवले. मी म्हटलं अरे हे स्क्रीनशॉट्स तुम्ही गुगलचे घेऊन पाठवा, तर तुम्ही मला ॲक्च्युअल रिव्ह्यूज पाठवा किंवा ॲक्च्युअल चॅट्स पाठवा. तर ते म्हटलं की ते माझ्या एम्प्लॉईजचं आहे, मी त्याचा डाटामध्ये त्यासाठी ते ओरडा सुरुवात केला की ते तुम्हाला फक्त रिव्ह्यू टाकायचे करायचे असलेत करा, नका करूत.
मग म्हणे आमच्या एम्प्लॉईजचा जो डाटा आहे तो आम्ही इथं लीक करणार नाही, तुमच्यापर्यंत देणार नाही. मग मी म्हटलं की तुम्ही असं मी तुमच्यावरती ट्रस्ट कसं करू शकतो. तर त्याच्यासाठी पण त्यांना प्रॉब्लेम होता. त्याच्यानंतर मग त्यांनी खूप साऱ्या गोष्टी बोलायला सुरुवात केली की तुम्हाला करायचं का नका करूत वगैरे. मग मी म्हटलं सिम्पल बोललो की जर तुम्ही एखाद्या कंपनीचं रिक्रुटमेंट करता तर नवीन रिक्रुटमेंटचे काही डाऊट असेल तर तुम्ही त्यांना असं ॲरोगेंटली बोलणार का. त्याच्यानंतर त्यांनी परत तीच बडबड चालू केली, कारण त्यांना माहीत होतं की आपण त्यांना क्रॉस चेक करत आहोत. एखादी कंपनी जेव्हा तुमच्यासाठी रिक्रुटमेंट करते तर तो HR तुम्हाला पोलाइटलीच बोलतो, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. हे नेहमी लक्षात ठेवा. कोणतीही ऑनलाईन ऑफलाईन कोणतीही कंपनी असली तरी त्यांची एक ती बेसिक रूल असतो, तो तुमच्याशी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. उडवाउडवीची उत्तरं किंवा तुमच्या जर चिडचिडा पण चालू जायचं समजून जाते काहीतरी तुमच्यासोबत फ्रॉड होतं आहे. त्यानंतर मी सरळ बोललो की तुम्ही खरंच ट्रस्टेड आहात का, कारण तुमची सोशल मीडिया प्रोफाईल 2 वर्ष जुनी आहे, त्याच्यावरती काहीच प्रोफाईल नाही आहे. इवन तुमचं डिस्क्रिप्शन सुद्धा नाही आहे, तिथं तुमची वेबसाईट नाही आहे, काहीच नाही आहे. मग त्याच्यानंतर त्यांनी अजून ॲरोगेंटली बोलायला सुरुवात केली की म्हणजे तुला एक काम सांगत होतो, ते तुम्ही काम करायचे तुम्ही प्रयत्न करा, त्याच्यातून ₹210 कमवा, तुम्ही आमचं काय बाकीचं बॅकग्राऊंड चेक करू नका. त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो की जेव्हा त्यांची असं कोणत्याही कंपनीकडून कॉल करत असतं तर त्यांचं एक रँडम प्रोफाईल पिक्चर, त्यांचं स्वतःचं प्रोफाईल पिक्चर नाहीच आहे. बिझनेस अकाउंट आहे परंतु त्यांच्या कुठंच डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स नाही, त्यांच्या कंपनीबद्दल डिटेल्स नाही. ती जी कंपनी सांगतात त्या नावाने कितीतरी मल्टिपल कंपनी त्या लोकेशनला लिस्टेड आहेत किंवा लिहिलेल्या आहेत, ते पण मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवेल. त्याच्यामुळे अशा प्रकारे पण फसवणूक होतं. आता ही झाली गोष्ट, हा एक स्कॅम होता. मी त्यांना सांगितलं आय एम नॉट इंटरेस्टेड, त्यांनी मला फोन केला नाही. खरा स्कॅम इथून पुढे चालू होतो. खरा स्कॅम काय होतं, जर तेच मी जर 210चा रिव्ह्यू केला असता, ₹210 घेतले असते, माझा जीपे नंबर घेतला असता, त्याच्यानंतर ते काय करतात की तुम्हाला एका लॉयर थ्रू फोन करतात. हे कितीतरी लोकांसोबत चालू आहे. लॉयर तुम्हाला असं सांगतो की तुम्ही जो रिव्ह्यू केलेला तो हॉटेलचा चुकीचा पडलेला आहे, त्या चुकीच्या रिव्ह्यूसाठी हॉटेलनं आम्हाला पेनल्टी लावलेली आहे, तर तुम्हाला अमुक अमाऊंट भरावी लागेल, नसेल तर उत्तराखंडच्या कोर्टात तुम्हाला यावं लागेल. या प्रकारे ते फसवणूक करतात आणि सेटलमेंटसाठी पैसे मागतात. भले लॉयर फोन करेल किंवा पोलिसांकडून फोन करतात आणि तुम्हाला फसवायचा प्रयत्न करतात. आपण कुठे फसतो की आपल्याला वर्क फ्रॉम होम मध्ये रोजचे 3 ते 5,000 कमवायला मिळतील आणि काम खूप सोपं आहे हे सांगून तुम्हाला फसवायचा प्रयत्न केला जातो. तर असं कोणी जर तुमच्याकडे आलं, असं जर तुम्हाला कोणी क्लेम करत असेल की एवढे कमवू शकतात तेवढे कमवू शकतात, तर पूर्ण व्हेरीफाय करा. व्हेरीफाय करायचे काय बेसिक स्टेप्स मी तुम्हाला सांगतो. जी व्यक्ती सांगत असेल त्याने कंपनीचं डिटेल्स मागा, रजिस्ट्रेशन डिटेल्स मागा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांची वेबसाईट चेक करा. सोशल मीडिया किती अपडेटेड आहे ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. आणि जो लिस्टेड आहे त्याच सेम कंपनीचं नाव गुगलवर टाकून त्यांचे रिव्ह्यू चेक करू शकता की ते खरंच रिअल आहेत का फेक आहेत. अशा प्रकारे जर तुमच्यासोबत पण 3 ते 5,000 फ्रॉड होऊ शकतो. आज आमच्याकडे भेटला, आम्हाला त्यातली माहिती मिळाली, तर आम्ही तुमच्यासोबत सांगायचा प्रयत्न करतोय. जर अशीच जर तुमच्यासोबत जर होणार असलं तर किंवा तुमच्या मित्रासोबत पण होऊ शकतं, त्याच्यामुळे तुम्ही हे शेअर करा, मॅक्सिमम लोकांपर्यंत हा माहिती पोहोचवायला आम्हाला मदत करा.